नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. काल आपण पॅराजंबल विषयी थोडंसं बघितलं, त्याचं बेसिक नॉलेज घेतलं. आज आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंच आहे की आजचा चॅप्टर आहे आपला प्रोनाउन. ठीक आहे. आता प्रोनाउनमध्ये आपण जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा आपण प्रोनाउनचं बेसिक शिकलं, म्हणजे प्रोनाउनचे टाईप्स वगैरे हे बाकी इन डिटेल शिकलं. पण बँकिंगच्या एक्झाममध्ये प्रोनाउन विषयी टाईप्स विषयी माहिती येत नाही किंवा डेफिनेशनला महत्त्व नसतं, तर त्याच्या अप्लिकेशनला महत्त्व असतं. म्हणजे बँकिंग एक्झाममध्ये त्याचं एरर डिटेक्शन अप्लिकेशन, त्याचं सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, त्याचा फिलर्समध्ये येणारं अप्लिकेशन, हे सगळं असतं. तर त्याला कसं वापरायचं, म्हणजे आपलं बेसिक एकदा क्लिअर झालं तर आपल्याला लक्षात येईल की त्याला कशा पद्धतीने यूज करता येतं. बघा, मग आपण डायरेक्टली सेशन स्टार्ट करूया. तर आजच्या सेशनचं नाव आहे प्रोनाउन. मला सांगा, लहानपणी आपण प्रोनाउन शिकलं तर प्रोनाउनची डेफिनेशन काय होती? समजा एखादं सेंटेन्स मी असं वापरलं की राम इज अ स्टुडंट, राम गोज टू स्कूल, एव्हरी टाइम राम. प्रत्येक वेळेस मी राम राम वापरणं चांगलं वाटेल का? नाही. मग मी काय केलं की एकदाच म्हणलं की राम इज अ स्टुडंट, मग त्यानंतर म्हणलो की ही गोज टू स्कूल, राईट. म्हणजे आता मी ही हा शब्द कोणासाठी वापरला? रामसाठी. म्हणजे राम हा पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय आहे? राम हा पार्ट ऑफ स्पीच मध्ये आहे नाउन, आणि त्याला रिप्लेस करणारा शब्द म्हणजे कोण? प्रोनाउन. मग आता इथं आपली डेफिनेशन क्लिअर झाली की प्रोनाउन म्हणजे काय? इट इज अ वर्ड विच रिप्लेसेस अ नाउन. कोणाला रिप्लेस करतात? ते नाउनला. वाय? कशासाठी? टू अवॉइड इट्स रिपिटेशन. म्हणजे नाउनचं रिपिटेशन टाळण्यासाठी कशाचा यूज करतो आपण? प्रोनाउनचा. इथं डेफिनेशन क्लिअर झाली. आता काय बेसिक गोष्टी आपल्याला शिकायच्या प्रोनाउनशी संबंधित, एकदा लक्ष देऊया. बघा काय सांगतात की प्रोनाउन मध्ये 3 केसेस असतात. कोणकोणत्या? आता केसेस इन सेन्स थोडंफार नॉलेज असलं पाहिजे, जेणेकरून काय होतं की आपल्या एरर डिटेक्शन मध्ये त्याला का आलं, त्याचं रिझन कोणाला सांगायचं असेल तर ते यूज करता येतं. बघा 3 केसेस असतात. पहिला असतो सब्जेक्टिव्ह केस, दुसरा असतो ऑब्जेक्टिव्ह केस, तिसरा असतो पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, आणि चौथा असतो पजेसिव्ह प्रोनाउन. आता एकदा व्यवस्थित समजून घ्या की काय आहे ते केसेस. बघा व्यवस्थित एकदा. आता काय सांगतं की सब्जेक्टिव्ह केस आय आहे आणि त्याची ऑब्जेक्टिव्ह केस काय? मी. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह माय, पजेसिव्ह प्रोनाउन माय. या टेबलला इन डिटेल मी समजावून सांगतो. पण मला एक सांगा, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन आता आपण कधी लहानपणी ऐकलं का? तेव्हा तर कळालं नाही. पण आता एकदा समजून घेऊ काय आहे भानगड. हे बघा, आय जो असतो तो असतो फर्स्ट पर्सन, वी आय आणि वी हे फर्स्ट पर्सन, आणि यू जो असतो तो सेकंड पर्सन, आणि हे जे असतात ही शी इट हे असतात थर्ड पर्सन. आता समजून घ्या काय असतो बोलणारा. समजा माझं तुमचं कन्व्हर्सेशन चालू आहे, मी बोलणारा कोण आहे? फर्स्ट पर्सन, आणि ऐकणारा कोण आहे? सेकंड पर्सन, राईट. आता एक उदाहरण समजून घ्या. थर्ड पर्सन समजायला थोडं डिफिकल्ट असतं. बघा आता समजा आपल्या क्लासमध्ये समजा 2 मुली आहे, राईट. मुलीचं नेचर कसं असतं की आपण काय सांगितलं की एकदम सांगून टाकतो दुसऱ्याला, राईट. बघ आता एखादी मुलगी एखाद्या मुलीला म्हणते की मी तुला एक गोष्ट सांगतो, तिला सांगू नको, राईट. ती आहे का तिथं? नाहीये, पण तिच्याविषयी बोलणं चालू आहे, म्हणजे ती कोण? थर्ड पर्सन, राईट. मग आता इथं कोण आहे? फर्स्ट पर्सन, बोलणारा म्हणजे मी. आय हा कोण झाला? फर्स्ट पर्सन. यू हा कोण झाला? सेकंड पर्सन. आय एम टॉकिंग टू यू, यू कोण झाला? सेकंड पर्सन. मग थर्ड पर्सन कोणकोणते आहेत बघा, ही, शी, इट. आता हीच ऑब्जेक्टिव्ह केस हिम, हीचा पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह हिज, पजेसिव्ह प्रोनाउन हिज, राईट. हा टेबल एकदा काय करायचे, स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे हे एकदम मुप्पाड झालं पाहिजे, कारण याचं अप्लिकेशन आपल्याला समोर लागतं. जसं समजा मी जर मला यूची ऑब्जेक्टिव्ह केस पटकन सांगा, यूची ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे? यूची ऑब्जेक्टिव्ह यू, यूचा पजेसिव्ह प्रोनाउन काय असायला पाहिजे? युअर्स. हीचे ऑब्जेक्टिव्ह केस हिम, इटचे ऑब्जेक्टिव्ह केस इट, इटचा पजेसिव्ह प्रोनाउन इट्स. असं तोंडपाठ झालं म्हणजे आपलं हे याचं अप्लिकेशन आपल्याला पुढे बघता येतं, राईट. मग एकदा याला तोंडपाठ करा आणि त्याच्यानंतरच पुढचा पाठ बघा, ठीक आहे. मग त्यानंतर आपण पुढे जाऊया. बघ काय सांगता. आता ह्या आपण आताचा टेबल आपण का पाठ केला? बघ एक सेंटेन्स समजून घ्या. आता मी सांगितलं की मी ॲम गोइंग टू द मार्केट, राईट. असं एक सेंटेन्स आहे की मी ॲम गोइंग टू द मार्केट. मला सांगा, हे सेंटेन्स वाचल्या वाचल्या तुम्हाला लगेच क्लिक झाला असेल की इथं काहीतरी गडबड आहे. तर काय गडबड आहे? इथं एक्झॅक्टली करेक्ट. इथं काय सांगितलंय की मी हा चुकलेला आहे, राईट. हे साधं सेंटेन्स आहे, आपण लहानपणापासून शिकत आलोय. तर हा का चुकलेला आहे असं कोणी आपलं रिझन जर विचारलं तर त्याला सांगता आलं पाहिजे, राईट.
मग आता इथं काय आहे सांगा मला. एम हा काय झाला आपल्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये किंवा वर्ब मध्ये हा झाला हेल्पिंग वर्ब आणि हा जो आहे तो कोण आहे मेन वर्ब. आता कधीही लक्षात ठेवा की वर्बच्या अगोदरची येणारी केस जी असते ती असते सब्जेक्टिव्ह केस आणि त्याच्यानंतर येणारी जी केस असते ती कोणती असते ऑब्जेक्टिव्ह केस. आताच आपण बघितलं की आय ची ऑब्जेक्टिव्ह केस काय मी, पण इथं या रूल नुसार वर्बच्या आधी कोणती केस सब्जेक्टिव्ह आणि वर्बच्या नंतर कोणती केस ऑब्जेक्टिव्ह. मग मला सांगा मी ची सब्जेक्टिव्ह केस कोणती. तर मी ची सब्जेक्टिव्ह केस कोणती आहे आय, म्हणजे याला रिप्लेस करून मला काय लिहावं लागेल आय. आता सेंटेन्स करेक्ट झालंय की आय एम गोइंग टू द मार्केट. लक्षात आलं राईट. मग आता याच पद्धतीनं हे सेंटेन्स सांगा मला की ही अँड आय आर गोइंग टू द शॉप. याच्यात काय चुकलं आहे का बघा. आर वर्ब झाला आपला, वर्बच्या आधी कोणती केस पाहिजे सब्जेक्टिव्ह आहे बरोबर आहे, याच्यानंतर कोणती पाहिजे सब्जेक्टिव्ह, म्हणजे हे सेंटेन्स एकदम करेक्ट आहे. लक्षात आलं. मग आता थर्ड सेंटेन्स बघा काय सांगतं की दे मेट वी यस्टरडे राईट. आता याच्यात काय क्लिक झालं का तुम्हाला. आता आपण बघितलं वर्बच्या आधी कोणती केस सब्जेक्टिव्ह, वर्बच्या नंतर कोणती ऑब्जेक्टिव्ह. बघा सेंटेन्स मध्ये आधी कोणतीही एरर फाइंड करताना वर्ब बघायचा, म्हणजे वर्ब अकॉर्डिंग टू आहे का, म्हणजे त्याचा टेन्स बरोबर आहे का, आर्टिकल बघायचे आणि सब्जेक्ट आणि वर्बचा ॲग्रीमेंट बघायचे. हे बेसिक सेंटेन्स आहेत राईट. मग मला सांगा हा काय झाला आपला वर्ब. वर्बच्या आधी कोणती केस असायला पाहिजे सब्जेक्टिव्ह, तर ही करेक्ट आहे. पण वर्बच्या नंतर कोणती केस असायला पाहिजे ऑब्जेक्टिव्ह. तो ऑब्जेक्टिव्ह आहे का नाही. वी हा सब्जेक्टिव्ह केस आहे आणि वी ची ऑब्जेक्टिव्ह केस का आहे अस, म्हणजे वर्बच्या नंतर कोणती केस असायला पाहिजे होती तर ती ऑब्जेक्टिव्ह केस. म्हणून इथं वी च्या जागी काय पाहिजे काय तर अस पाहिजे राईट. आता लक्षात आलं. हे बेसिक ऍप्लिकेशन आहे. आता इथून जर आपल्याला समजलं तर मोठे मोठे सेंटेन्स सुद्धा सॉल्व्ह करतात. जसं सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आहे याच्यात आता तुम्ही क्लोज टेस्ट वगैरे सॉल्व्ह करताना या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. बऱ्याच जणांना कम्प्रिहेन्शनला प्रॉब्लेम येतो, म्हणजे वर्ड पार्ट नसतात है ना. मग त्यावेळेस काय करायचं की जे याचं ऍप्लिकेशन असतं म्हणजे ग्रामर थोडं स्ट्रॉंग असेल तर हे सोपं जाईल. ठीक आहे. तर पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. बा काय सांगतं हा इथपर्यंत आलं आपलं. एक मिनिट हे करू क्लिअर करू द्या मला. हा कुठपर्यंत होतं आपलं राईट इथं आलं. ठीक आहे. इथं लक्ष द्या काय सांगते. हा इथं लक्ष द्या. बघा हे स्लाइड आपली झालेली. समोर जाताना आता ही डेफिनेशन आहे. आता सांगितली होती तुम्हाला की काय काय असतं की वर्बच्या आधी सब्जेक्टिव्ह केस, वर्बच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केस. आता आपण बघू याचं एखादं ऍप्लिकेशन. प्रोनाउनची आपली डेफिनेशन झाली. ती इथं स्लाइडमध्ये सांगितले की प्रोनाउन इज अ वर्ड विच यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन. हे आपण सुरुवातीला बघितलेलंच आहे. आता याचं एक्झॅक्टली ऍप्लिकेशन एक होता IBPS PO प्रीला. तर काय सांगतं बघा डायरेक्टली ऍप्लिकेशन घेऊ त्याचं. बघा काय सांगतं की इट्स देअर. आता इट्स कोणासाठी येईल जेव्हा सब्जेक्ट आपला सिंग्युलर असेल तेव्हा काय येईल इट्स, आणि देअर कधी येईल जेव्हा आपला सब्जेक्ट प्लुरल असेल. मग त्याचं एक छोटं ऍप्लिकेशन IBPS PO प्री मध्ये आलं होतं की एव्हरीवन हू विजिट सिंगापूर इज इम्प्रेस्ड बाय इट्स क्लीनलीनेस. मला सांगा इट्स कोणासाठी आला सिंगापूरसाठी, कारण सिंगापूरची क्लीनलीनेस इथे सांगितली त्याची स्वच्छता राईट. मग आता क्लीनलीनेस विच इज which is mainly a result of a rigorous implementation of their strict laws. मला सांगा बघा सिंगापूरचे लॉज पाहिजे आपल्याला, सिंगापूरचे लॉज पाहिजे. सिंगापूरचे लॉज पाहिजे. तर थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होऊन जाईल. बघा काय सांगतं हा देअर सांगितला. देअर कोणाविषयी सांगितला तर सिंगापूर विषयी. सिंगापूर कसा आहे मला सांगा. सिंगापूर इज अ सिंग्युलर. सिंगापूर एक सिटी आहे. मग सिटी बद्दल आपण प्रोनाउन प्लुरल प्रोनाउन यूज करता येईल का नाही. म्हणून याचा आन्सर काय असेल आपलं आन्सर डी. बघा किती सोपं आहे. IBPS PO प्रीला हा क्वेश्चन आला होता तरी पण आपण इझिली सॉल्व्ह केलं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय सांगितलंय. तर डायरेक्टली आपण काय करूया की मागच्या प्रिव्हियस इयरच्या
काही एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली याचं अप्लिकेशन कळायला येईल. बघा पहिला क्वेश्चन काय सांगतं की द काँग्रेस पार्टी स्टूड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द न्यूक्लिअर लिएबिलिटी बिल अँड वॉज रेडी टू स्टेक देअर पॉलिटिकल एक्झिस्टन्स. आलेला आहे हा क्वेश्चन बीओबी मणिपालला. ठीक आहे, 2016चा हा क्वेश्चन आहे, बीओबी मणिपालला आहे. वा आता काय सांगतं हा क्वेश्चन की पहिल्यांदा सुरू सांगितलं होतं की आधी आपला सब्जेक्ट ओळखायचा. मला सांगा या सेंटेन्स मधला आपला सब्जेक्ट कोणता आहे. तर सब्जेक्ट आहे द काँग्रेस पार्टी, राईट. मग काँग्रेस पार्टी स्टूड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द न्यूक्लिअर लिएबिलिटी बिल अँड वॉज रेडी टू स्टिक देअर. मला सांगा काँग्रेस पार्टी एकच आहे, त्याला आपण कन्सिडर एकच करतो, म्हणजे आपला सब्जेक्ट कसा आहे, सिंग्युलर. जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर त्याचा प्रोनाउन सुद्धा काय पाहिजे, सिंग्युलर, राईट. म्हणून इथं देअर येणार नाही, तर आपल्याला म्हणावं लागेल इथं आन्सर काय येईल. ओके, हे लक्षात आलं. मग नेक्स्ट क्वेश्चन, एकदा काय करा सोडवताना, हे जेव्हा मी शिकवतो तेव्हा एकदा व्हिडिओ पॉज करत चला, जेणेकरून तुम्ही आधी सॉल्व्ह केल्यानंतर त्याला नंतर आपले आन्सर जे आहेत ते करेक्ट आहे की नाही एकदा चेक करत चला. ओके, त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन काय सांगतं की द मॅनेजमेंट might not be successful in implementing changes if the informed organization opposes them. आता इथे सांगितलंय कोणाला अपोज करतं, या मॅनेजमेंटला. तर मॅनेजमेंट तर सिंग्युलर आहे, मग देम इथं चालेल का, नाही. मग इथं असायला काय पाहिजे, तर इथं बघा हा क्वेश्चन आला होता SBI क्लर्क प्री 2016ला. आपण इतके इझिली सॉल्व्ह केले, सोपे सोपे असतात क्वेश्चन. हेच असतं प्रोनाउनचं काय लॉजिक असतं की सब्जेक्ट कोणता आहे, सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, आणि त्याची केस कोणती, म्हणजे ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, राईट. इथपर्यंत लक्षात आलं. बघा चौथा क्वेश्चन काय सांगतं की गव्हर्नमेंट्स अँड बिझनेसेस. बघा आता सवयच पडली पाहिजे की आपला सब्जेक्ट बघायचा, त्याचं वर्ब अग्रीमेंट बघायचं किंवा त्याचा प्रोनाउन सोबत असलेला संबंध बघायचा, राईट. मग इथं सांगितलंय की गव्हर्नमेंट्स अँड बिझनेसेस मस्ट रिड्यूस इट्स ओन एनर्जी. इट्स चालेल का, नाही, कारण गव्हर्नमेंट्स आणि बिझनेस हे अँड कनेक्ट आहे, आणि जेव्हा जेव्हा अँड एखादा शब्द कनेक्ट होतो तेव्हा तेव्हा तो प्लुरल होतो, आणि हे असंही प्लुरल आहे. म्हणून इथं इट्सच्या जागी काय पाहिजे, तर ते आर. इथं लक्षात आलं, राईट. मग बघा पुढे जाऊया. एक मिनिट ह्याला इरेज करू द्या एकदा मला, म्हणजे आपला हे जे आहे ते स्पष्ट दिसेल, राईट. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतं की द मून मे बी द बेस्ट प्लेस टू लुक फॉर एलियन्स ॲज देअर. बघा आता देअर, हा देअर कोणासाठी आला, तर एलियन्स साठी, म्हणजे एलियन्स हा प्लुरल आहे तर देअर करेक्ट असेल, नो डाऊट. ठीक आहे. त्यानंतर फुटप्रिंट्स ऑन देअर सरफेस, त्याच्या सरफेसवर, त्याच्या म्हणजे कोणाच्या, देअर चालेल का, इथं नाही, तर इथं असायला पाहिजे इट्स सरफेस, राईट. पहा हा क्वेश्चन आला होता यसोला. ॲग्रीचे मुलं विशेषतः इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम असतं, तर हे बेसिक नॉलेज एकदा कन्सिडर करून घ्या, म्हणजे जेणेकरून मोठे मोठे क्वेश्चन आपला सॉल्व्ह करता येईल. बघा 2012ला आला होता आणि 2015ला आला होता, हे क्वेश्चन एकदम इझी आहे. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन बघू की काय सांगतं की सेबी. सेबी मला सांगा एखादी ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादी पार्टी असेल, एखाद्या संस्थेचं नाव असेल, हे ऑलवेज कसं असतं, सिंग्युलर असतं, कारण ती एक असतं. त्याच्या मधले मेंबर असले तरी ते कलेक्टिव्ह असल्यामुळे एक असतं, राईट. मग सेबी कसा आहे, सिंग्युलर. मग सेबी हॅज, राईट. हॅज असतं कारण हा सिंग्युलर आहे. जर प्लुरल असलं असतं तर इथं काय आलं असतं, हॅव. तर हॅव तर येणार नाही, म्हणून आपलं काय हॅज करेक्ट आहे. हा झाला म्हणून वर्बचा थर्ड फॉर्म, हा सुद्धा करेक्ट आहे, म्हणजे आपलं हे जे आहे ते करेक्ट आहे. मग बघू पुढे काय याला सापडते का आपला. शो कॉज अँड नोटिसेस टू सम इन्शुरन्स कंपनीज. इथं लक्ष देत चला, शब्दाकडे लक्ष देत चला. बघा काय सांगतं की इन्शुरन्स कंपनी सिकिंग इट्स एक्सप्लेनेशन. आता सेबीनं काय सांगितलं की नोटीस दाखवली कोणाला, इन्शुरन्स कंपनीला, की त्याच्याबद्दल एखादं त्यांचं जे काय असेल त्याचं एक्सप्लेनेशन मागितलं, म्हणून इट्सच्या जागी इथं असायला पाहिजे दे आर. ठीक आहे. मग आपला आन्सर कुठं असेल बघा, ए करेक्ट आहे, बी करेक्ट आहे, तर आपला आन्सर आहे सी, राईट. आय होप हे तुम्हाला कळत असेल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा की 7 नंबर, सुरुवात करतानाच आपल्याला लक्षात घ्यायचं सब्जेक्ट कोणता आहे, राईट. मग इथं सब्जेक्ट आहे दीज कंपनीज, राईट. मग हॅव प्लुरल आहे, ठीक आहे. आस्क्ड आहे कारण हा पॅसिव्ह वॉइस आहे, आस्क्ड. टू आला तर टू सोबत वर्बचा कोणता फॉर्म, पहिला फॉर्म, हा सुद्धा करेक्ट आहे.
टू फर्निश देअर फायनान्शियल डिटेल्स, देअर इथं करेक्ट आला, अँड इन्फॉर्मेशन अबाउट इट्स बोर्ड मेंबर्स. आता कंपनीज सांगितलं, कंपनीज म्हणजे कसं आहे, कंपनीज म्हणजे सिंग्युलर का प्लुरल, प्लुरल, म्हणून इथं करेक्ट आला, पण इथं चुकला. इट्सच्या ऐवजी इथं काय असायला पाहिजे, इथं असायला पाहिजे देअर बोर्ड मेंबर्स. बघा हा क्वेश्चन आला होता SBI क्लर्क मेन्सचा क्वेश्चन. बघा किती चिंदी असतात, सोपे असतात. तुम्हाला आता कळालं असेल का सिक्वेन्स असतो, की कधी पण काय बघायचं, आपला सब्जेक्ट बघायचा आणि सब्जेक्ट नुसार त्याचा वर्ब करेक्ट आहे का, वर्ब सब्जेक्ट सोबत तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, आणि त्याचा प्रोनाउन एक्झॅक्टली बघायचा. ठीक आहे. तर आता थोड्या वेळापूर्वी आपण शिकलो होतो, त्याचं एकदा रिव्हिजन करून घेऊ. बघा याचे एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा मग काय शिकलो होतो आपण, की सब्जेक्टच्या जागी, एक मिनिट, हा एकच मिनिट थांबा. राईट, इथपर्यंत आलो होतो आपण. हा मग काय सांगितलं, की वर्बच्या आधी कोणती केस, सब्जेक्टिव्ह केस, वर्बच्या नंतर कोणती केस, ऑब्जेक्टिव्ह केस. सेम तीच कंडिशन लागू होते प्रिपोजिशनला. राईट. मग प्रिपोजिशन आपले कोणकोणते असतात, एकदा पटकन तोंडपाठ असलं पाहिजे. कोणकोणते, ॲट, इन, इन टू, बिसाइड, अबाउट, है ना. मग हे सगळे आपले असतात. मग जेव्हा प्रिपोजिशनच्या नंतर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह केस असतात. जसं एखादं एक्झाम्पल बघूया आपण. काय सांगतात, की इथं बघा प्रिपोजिशनच्या नंतर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह केस असतं. त्यासोबत अजून एक रूल आहे, त्याला इन डिटेल बघूया. काय सांगतं, हू विज दॅटचा रूल आहे. मला एक हू विज दॅटचा रूल समजण्याआधी एक मला सांगा, की हू हा लिव्हिंग साठी असतो का नॉन लिव्हिंग साठी. हू कोणासाठी असतो, लिव्हिंग साठी, आणि विच कोणासाठी, नॉन लिव्हिंग साठी, आणि दॅट कोणासाठी, बोथ साठी. म्हणजे तो रेफरन्स नुसार वापरला जातो. आता इथं काय रूल आहे, की हू विच दॅटच्या आधी कधी हू विच दॅटच्या लगेच अगोदर जो सब्जेक्ट असतो त्याच्या अकॉर्डिंग आपला वर्ब असतो. हा नियम थोडा व्यवस्थित समजून घ्या, कारण हा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट मध्ये भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. ठीक आहे. मग हू विच दॅटच्या आधी लगेच अगोदर म्हणजे काय. बघा एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ, की रोहन इज वन ऑफ द स्टुडंट्स. हू सांगितलं इथं, हूच्या अगोदर कोण आहे, हूच्या अगोदर आहे स्टुडंट्स. मला सांगा हा स्टुडंट्स प्लुरल आहे का सिंग्युलर. स्टुडंट सिंग्युलर आणि स्टुडंट्स कसा, तर प्लुरल. मग स्टुडंट्स सोबत काय असायला पाहिजे, हॅज का हॅव, तर इथं असायला पाहिजे हॅव. तर हा रूल आहे, की हू विच दॅटच्या आधी जो आपला सब्जेक्ट असतो तो सिंग्युलर असेल का प्लुरल असेल, त्याच्या नेचरनुसार आपलं काय असलं पाहिजे. राईट, इथपर्यंत लक्षात आलं. बघा आता पुढचा क्वेश्चन बघूया. आता सांगा, गोदावरी इज दी रिव्हर विच फ्लो फ्रॉम नाशिक. आता विचच्या अगोदर कोण आहे, रिव्हर. राईट, रिव्हर मला सांगा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. रिव्हर्स हा प्लुरल झाला, तर रिव्हर काय झाला, सिंग्युलर. मग आपण एक सुरुवातीला बेसिक जेव्हा शिकताना एक गोष्ट शिकली होती, की जेव्हा सब्जेक्ट सिंग्युलर असतो तेव्हा वर्बला यस किंवा ईएस हा सफिक्स लागतो. राईट. आता हीच गोष्ट इथं अप्लिकेबल होते, की विचच्या अगोदर कोण आहे, रिव्हर हा सिंग्युलर असल्यामुळं आपला जो वर्ब आहे हा काय करेल, एक सफिक्स घेईल. म्हणजेच आपला आन्सर तयार होईल, की रिव्हर विच फ्लोज फ्रॉम नाशिक. राईट. आता लक्षात आलं, की विचच्या अगोदर कोण असेल त्याच्या अकॉर्डिंग काय असेल आपला सब्जेक्ट, त्याच्या अकॉर्डिंग आपला वर्ब. मग आता ही इज द डॉक्टर, हे सेंटेन्स बघा, याचा आन्सर सांगा. हूच्या अगोदर कोण आहे, डॉक्टर. डॉक्टर सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर डॉक्टर सिंग्युलर आहे. मग डॉक्टरच्या नंतर, हूच्या नंतर ह्या डॉक्टर नुसार काय असेल आपला वर्ब. वर्ब कोणता आहे आपला, वर्क. या वर्कला काय करावं लागेल, की एस और एस हा सफिक्स लावावा लागेल. तेव्हा सेंटेन्स बनेल, की ही इज द डॉक्टर हू वर्क्स एव्हरी डे. आता हे सेंटेन्स करेक्ट आलं. आता तुम्हाला एक्झॅक्टली नियम लक्षात आला असेल, की हू विच दॅटच्या अगोदर जो सब्जेक्ट असतो त्याच्या अकॉर्डिंग आपला काय असतो. राईट. ही स्लाइड समजली तर याचं ऍप्लिकेशन बघूया. बरेच क्वेश्चन असतात. व्हीआयपी हा पॉइंट आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन एकदा मला याला रफ करू द्या. हा याच्यावरचे काय क्वेश्चन आपण एकदा बघूया. काय सांगतं, की
पहिला क्वेश्चन काय सांगतं की मोस्ट ऑफ द पीपल विच हॅव बीन विक्टिम्स ऑफ द एक्स्ट्रीम व्हायलन्स आर ट्रू फ्रायटन टू रिपोर्ट इट टू द पोलीस. राईट. आता एकदा हा क्वेश्चन आला होता RRB ऑफिस असिस्टंटला म्हणजे मेन्सला, त्यानंतर IBPS SO 2015ला. बघा समजून घ्या की मोस्ट ऑफ द पीपल, मला सांगा पीपल लिव्हिंग असतात कोण नॉन लिव्हिंग? ऑब्विसली आपण सगळे कसे आहे लिव्हिंग. मग जे आता सांगितलं की विचच्या ऐवजी विच कधी वापरतो आपण? विच नॉन लिव्हिंग साठी, आणि हू कधी वापरतो तर लिव्हिंग साठी. मग पीपल असल्यामुळे ते विच येईल का? नाही. इथं काय असायला पाहिजे? हू. मग आपलं सेंटेन्स विचला कोडून आपलं आन्सर कशात आहे ते ये पार्टमध्ये. बाकी सोपं आहे, तेच लॉजिक असतं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय सांगतं की अ गुड एम्प्लॉई इज वन विच इज ऑलवेज विलिंग टू गो टू द एक्स्ट्रा माइल. आता यासारखंच हे क्वेश्चन आहे. एम्प्लॉय कोण असतात? एम्प्लॉय ऑब्विसली लिव्हिंग असणार, डेड कसे काम करतील, राईट. मग आता इथं एम्प्लॉय कसा आहे? लिव्हिंग आहे, म्हणून इथं विच चालेल का? नाही. इथं काय असायला पाहिजे? हू इज ऑलवेज विलिंग गो टू द एक्स्ट्रा माइल, राईट. मग आता थर्ड क्वेश्चन बघूया. बघा काय सांगतं की डिस्ट्रिक्ट पोलीस अरेस्टेड अ गँग ऑफ नोटोरियस रॉबर्स हू वेआर प्लॅनिंग टू स्ट्राईक ॲट अ हाऊस इन द विसिनिटी म्हणजे जवळचा एरिया. आता एक रूल आपण बघितला होता की हू विच दॅटच्या अगोदर जो सब्जेक्ट असतो त्याच्या अकॉर्डिंग वर्ब असतो. त्याचं एक्झॅक्टली ॲप्लिकेशन इथं लक्षात येतं की हूच्या अगोदर कोण आहे? अ गँग. अ गँग कशी असते? कलेक्टिव्ह असल्यामुळे ते सिंग्युलर असेल, म्हणून हूच्या अगोदर जो आहे तो कसा आहे? सिंग्युलर नाउन, म्हणून इथं वेअरच्या जागी काय? वॉज, राईट. हा SBI PO प्रीचा क्वेश्चन होता, राईट. मग आता सेकंड क्वेश्चन आपण बघूया पुढच्या स्लाइडवर. बा एकदा मला याला रफ करू द्या. हा राईट. बा आता काय सांगतं की इट इज ऑल वेल नोन दॅट वुमन आर जनरली, वुमेन आहे हा प्लुरल आहे म्हणून आर इला, जनरली इन फेवर ऑफ लाईट टॉपिक्स लाईक जोक्स अँड एक्सप्रेशन दॅट काउजिंग लाफ्टर अराउंड. बघा इथं व्यवस्थित बघा, इट इज ऑल वेल नोन दॅट वुमेन असल्यामुळं आर आला, करेक्ट आहे. इन फेवर ऑफ लाईट टॉपिक्स लाईक जोक्स अँड एक्सप्रेशन, इथपण काय दॅटच्या आधी एक्सप्रेशन आला, वर्ब सुद्धा करेक्ट आहे, म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे नो एरर. हा IBPS SO 2013ला क्वेश्चन आला होता. इतक्या इझी क्वेश्चन असतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय सांगतं की हॅव्हिंग अक्वायर्ड सम एक्सपिरियन्स शी इज नो लॉंगर वन ऑफ दोज हू दोज कसा असतो? दोज हा प्लुरल असतो, म्हणून हूच्या अगोदर कोण आला तर दोज हूच्या नंतर वर्ब कोणता आहे? बिलीव्स. जर आपला सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्बला यस और यस हा सफिक्स लागेल का? नाही, म्हणजे आपला आन्सर कशात असेल? सी मध्ये. पण SBI क्लर्क 2007ला आला होता आणि त्यानंतर बऱ्याच वेळेस रिपीट झाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण की एक मिनिट याला रफ करू द्या. हा काय क्वेश्चन सांगतं की इफ पॅरेंट्स आर एबल टू गेट देअर चिल्ड्रन इन टू स्कूल दॅट आर फार अवे. बघा दॅटच्या अगोदर कोण आला? स्कूल्स, म्हणून इथं काय आलेला आहे? आर. हा करेक्ट आहे. फार अवे द नेक्स्ट चॅलेंज इज ट्रान्सपोर्टेशन. आता इथं लक्षात घ्या, इफ पॅरेंट्स हा प्लुरल आला, आर करेक्ट आहे. गेट देअर कोणासाठी वापरला? पॅरेंट्ससाठी, ओके आहे. इनटू स्कूल दॅटच्या अगोदर स्कूल्स आहे, प्लुरल आहे, म्हणून इथं आर करेक्ट आहे. द नेक्स्ट चॅलेंज इज ट्रान्सपोर्टेशन. तर याच्यात कुठंच एरर दिसत नाही, म्हणून याचा आन्सर काय असायला पाहिजे? नो एरर, ई. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. एकदा याला रफ करू द्या. हा तर हा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचा क्वेश्चन आहे. हा आला होता IBPS SO मार्केटिंग ऑफिसर, ठीक आहे. तर याला एकदा सॉल्व करून बघा तुम्ही. हे तिन्ही क्वेश्चन कधी पण एखादा जेव्हा मी आन्सर सांगतो त्याच्या आधी तुम्ही सॉल्व करणार असं मी अज्युम करून त्याचं एक्सप्लेनेशन नंतर देतो, ठीक आहे. तर जेव्हा जेव्हा मी एखादा क्वेश्चन येईल स्क्रीनवर तेव्हा तेव्हा त्या व्हिडिओला पॉज करत चला आणि त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघत चला, ठीक आहे. मग बघा काय सांगतं की कॉम्पिटिटर्स विल इव्हेंच्युअली अँड इनव्हिटेबली ओव्हरटेक एनी कंपनीज दॅट स्टेप्स. मला सांगा आत्ता नियम बघितला की हू इज दॅटच्या अगोदर कोण आहे? कंपनीज. कंपनीज सिंग्युलर आहे का प्लुरल आहे?
तर कंपनीज प्लुरल आहे, म्हणून वर्ब आपला एस किंवा एस घेईल का? नाही. मग आपला चेंज कोणाला करावं लागेल? तर चेंज इथं बघा ऑप्शन एनी कंपनी हे असू शकतं. बघ दॅटला पण बोल्ड असल्यामुळे याला आपण आन्सर टिक करू, कारण हा स्टेप्स असल्यामुळे याला चेंज करू शकत नाही, तर आपण चेंज करूया एनी कंपनीला. आता स्टेप्स हा एक्झॅक्टली करेक्ट असेल. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर समोरचा क्वेश्चन बघू. काय सांगते की रिसेंटली द रेल्वेज हॅज डिवाइज्ड अ टेक्निक दॅट. वा दॅटच्या अगोदर कोण आला? टेक्निक. सांगा टेक्निक सिंग्युलर का प्लुरल? ऑब्विसली सिंग्युलर. मग दॅटच्या अगोदर जो सब्जेक्ट असतो त्याच्या अकॉर्डिंग काय असेल आपला वर्ब. म्हणून इथं इनेबलच्या जागी काय असायला पाहिजे? इनेबल्स. राईट. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर बघा पुढचे क्वेश्चन आपण बघूया. आता काय सांगतं, हा एक क्वेश्चन आला होता, याला एकदा रफ करू द्या मला. काय क्वेश्चन आहे एकदा रीड करा. की वी आरंट बॉदर्ड ॲज लॉंग ॲज दे डोंट इंटरफेअर विथ आवर्स फ्रीडम. ठीक आहे. मग आता वी आरंट बॉदर्ड, वी असल्यामुळं आरंट करेक्ट आहे. ॲज लॉंग ॲज दे डोंट, दे असल्यामुळं डोंट करेक्ट आहे. विथ आवर्स फ्रीडम, आवर्स सुद्धा करेक्ट असल्यामुळं आपला आन्सर असायला पाहिजे. इथं काही एरर नाही. एरर नसेल तर मी शोधणार कशी? राईट. बघा पुढचा क्वेश्चन 10 नंबर काय सांगतं की इच मॉर्निंग दे. ठीक आहे. दे सोबत एम्प्लॉयड आहे, काही प्रॉब्लेम नाही. दे ट्रेस, त्यांचे ट्रेस ते एम्प्लॉयड करतात. दे येईल का इथं? इथं पॉझिटिव्ह त्यांचे म्हणावं लागेल. पॉझिटिव्ह केस कोणती? देची पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह केस कोणती? तर ती आहे देअर्स. राईट. म्हणून इथं देच्या जागी काय असायला पाहिजे? देअर्स. राईट. हे लक्षात येत असेल तुमच्या. सोपं आहे आणि असेच क्वेश्चन एक्झाममध्ये येतात, जास्त अवघड येत नाही. आता आपल्याला लक्षात घ्या की थोडंसं इन डिटेल आपण जाऊया. आता आपण आतापर्यंतचा जो पार्ट आहे तो एकदा रिवाइज करूया. बघा 3 केसेस असतात कोणकोणती? सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मध्ये 2 प्रकार, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह प्रोनाउन. मग आपण बघितलं की वर्बच्या आधी कोणती केस? सब्जेक्टिव्ह केस. वर्बच्या नंतर कोणती केस? ऑब्जेक्टिव्ह. प्रिपोजिशनच्या आधी कोणती? सब्जेक्टिव्ह. आणि प्रिपोजिशनच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह. आणि एक महत्त्वाचा नियम आपण बघितला की हु विच दॅटच्या अगोदर जो सब्जेक्ट असतो त्याच्या अकॉर्डिंग काय असतो आपला वर्ब. राईट. मग आता हा क्वेश्चन आपण हे स्क्रीनवर आला असेल, याची एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा काय सांगतं की इच हे नियम एकदम पाठ झाला पाहिजे. बऱ्याच वेळेस सिंटॅक्स मध्ये, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मध्ये याचा, टेन्स मध्ये याचा, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट मध्ये या रूलचा एकदम जास्त उपयोग केला जातो. मग काय रूल आहे? बघा की इच, एव्हरी, आयदर, नायदर, नन, एव्हरीवन, एव्हरीबडी, these are singular subject, use singular verb and singular possessive word with them. म्हणजे काय? वा जेव्हा each, every, either, neither हे ॲज अ सब्जेक्ट म्हणून यूज केला जातात, तेव्हा जर प्रेझेंट टेन्स असेल, साधा काळ असेल, तर वर्ब काय करेल? एस किंवा ईएस घेईल. जसं एखादं उदाहरण तुम्हाला सांगतो की एव्हरीवन अटेंड ती क्लास. आता याच्यात काय चुकलं असेल? थोडंसं लॉजिक लावा. मला सांगा, आता रूल बघितला की एव्हरीवन हा कसा असतो? सिंग्युलर. आणि जेव्हा सब्जेक्ट सिंग्युलर असतो तेव्हा वर्ब काय करतो? एस किंवा ईएस असा तीच घेतो. म्हणून इथं अटेंडच्या जागी काय असायला पाहिजे? अटेंड्स. राईट. हे लक्षात आलं असेल तुम्हाला की नायदर असेल, नन असेल, याच्या समोर काही जरी आलं तरी आपला सब्जेक्ट कोण आहे? इच, एव्हरी, आयदर, नायदर. तेव्हा तो सब्जेक्ट सिंग्युलरच कन्सिडर करायचा. आय होप तुम्हाला कळालं असेल. राईट. आता बघा पुढचा नियम की नायदर असेल आणि नन असेल याच्यात डिफरन्स काय? किंवा मी जर असं म्हणलो की इच अदर आणि वन अदर याच्यात डिफरन्स काय? किंवा एक प्रिपोजिशन आहे बिटवीन आणि अमॉंग, याच्यात डिफरन्स काय? तर सोपा डिफरन्स आहे, बघूया. काय सांगतं की एक मिनटं याला मागे एक मिनटं थोडीशी टेक्निकल प्रॉब्लेम आली. राईट. आता काय की नायदर, नन आणि आपली काय चर्चा चालू होती की नायदर, नन, इच अदर, वन अदर यातला डिफरन्स काय? आता समजा मी जर म्हणालो की देअर आर 4 गर्ल्स इन द क्लास. 4 मुली आहेत एका क्लासमध्ये. अँड दे शेअर्ड देअर टिफिन्स विथ इच अदर.
बघ डबल एकदा सेंटेन्स सांगतो की देअर आर 4 गर्ल्स इन द क्लास अँड दे शेअर्ड देअर टिफिन्स विथ इच अदर. याच्यात काय चुकलं? किती मुली आहेत? 4 मुली. जेव्हा 4 मुली असतात तेव्हा इच अदर नाही तर तेव्हा काय वापरायचं? वन अनदर. म्हणजे इथं कळालं तुम्हाला की नायदर असेल तर 2, नन असेल तर 2 पेक्षा जास्त असेल पाहिजे, इच अदर असेल तर 2 साठी, वन अनदर असेल तर 2 पेक्षा जास्त. सेम तसंच बिटवीन असेल तर 2 आणि अमॉंग असेल तर 2 पेक्षा जास्त. हेच रूल आहे. याची एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या की तेच सांगते बघा. काय सांगतं की नायदर कितीसाठी? 2 साठी. नन कितीसाठी? 2 पेक्षा जास्त. आयदर कितीसाठी? 2 साठी. एनी कितीसाठी? 2 पेक्षा जास्त. तसंच इच अदर 2 साठी आणि वन अनदर कितीसाठी? 2 पेक्षा जास्त. म्हणजे जेव्हा जेव्हा सब्जेक्ट आपला प्लुरल होत असेल, प्लुरल इन द सेन्स 2 पेक्षा जास्त, असे प्लुरलच राहणार ते कारण 2 आहेत, तर तेव्हा तेव्हा 2 पेक्षा जास्त संख्या येत असेल तेव्हा तेव्हा काय वापरते? इच अदर, नन, अमॉंग. राईट. इथपर्यंत लक्षात आलं. मग पुढे बघूया, याचं ॲप्लिकेशन बघूया. काय सांगतं की हा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन लास्ट आहे की हा क्लोज टेस्ट सारखी आहे, म्हणजे थोडासा मोठा फिलर्स आहे पण दिसायला फक्त मोठा आहे. एकदम इझी आहे. काय एकदा याला वाचून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा काय सांगतं की अ टोरेंट इज simply a way of sharing a large file and it is only when the file being downloaded, uploaded or shared infringes copyright when the processes of using the torrents become illegal. There are many people, एक people आला, आउट देअर बरेच लोक आहेत. पीपल आला म्हणजे हा ऑप्शन कटला कारण विच येऊ शकत नाही, कारण विच आपण कधी यूज करतो? नॉन लिव्हिंग साठी. हा तर कटला. आता हुम, ज्याला की. आता हु आणि हुम मधला एक्झॅक्टली फरक काय? बरं, आपण जेव्हा म्हणतो जो की, ही इज द मॅन हु डन दिस वर्क, ही वॉज द मॅन हु डीड दिस वर्क. जो की माणूस, जो म्हणल्यानंतर काय वापरायचं? हु. आणि ज्याच्यावर है ना, ज्याला आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा हुम वापरायचं. जसं मी असं म्हणालो की ही इज द मॅन हुम आय नो, ज्याला मी ओळखतो तेव्हा काय वापरायचं? हुम. आणि जो की कार्य करतो तेव्हा काय वापरायचं? हो. राईट. मग आता इथं एक्झॅक्टली तुम्हाला लक्षात आलं असेल की आपला आन्सर काय आहे? हो. हु यूज टोरेंट्स टू डाउनलोड कॉपीराइट फिल्म्स. बाकी काय असो, आपल्याला तिथल्या सेंटेन्स मधून तिथलं आपलं जे फिलिंग द ब्लँक्स आहे त्याचा आन्सर जर आलं तर बाकी क्वेश्चनचं देणं घेणं नाही. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रोनाउन म्हणजे काय, एकदा व्यवस्थित रिवाइज करा. आणि जरी हे तर डायरेक्टली आपण ऍप्लिकेशन बघितलं पण याचं बेसिक लगेच लवकरच घेऊन येईल. इन डिटेल त्याला समजावून सांगेल. छोट्या छोट्या सेंटेन्स पासून आपण मोठ्या मोठ्या जे एरर आहेत त्या सुद्धा बघत जाऊ. आता आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.